शेतीला मुबलक पाणी असतं तर शेतकरी राजा हा सुखावला असता. जिल्ह्यासह पेण तालुक्यातील शेतकरी अधिक विकसित होऊन तालुका पुरस्कारपुरता मर्यादित न राहता तो राज्य पुरस्कारापर्यंत पोहोचला पाहिजे, हा उद्देश ठेवून येत्या काळात शेती व्यवसायात आमूलाग्र बदल आणावा लागेल, असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी पेण येथे बोलताना केलं. पंचायत समिती पेण व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कृषी मेळाव्याचे आयोजन दिनांक 4 रोजी आगरी समाज हॉल येथे करण्यात आले होते. या मेळाव्याला आमदार रवींद्र पाटील, जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महादेव मानकर, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, जनार्दन भस्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, कर्जतचे कृषी तज्ज्ञ डॉक्टर सागवेकर, पेण कृषी अधिकारी सागर वाडकर आदींसह पंचायत समिती सदस्य संजय जिडंगर तसेच पंचायत समिती पेण सदस्य शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी पेण तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून अनेक शेतकऱ्यांना कृषीविषयी साहित्याचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्याला जर मुबलक पाणी शेतीला जर मिळालं तर शेतकरी ह्या चांगल्या पद्धतीने अजून शेती करू शकेल. परंतु पेण तालुक्यामध्ये खारेपाट विभाग या भागाला सातत्याने पाण्याचा तुटवडा असल्याने अनेक शेतकरी याचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्याच काळामध्ये शेतकऱ्यांच्या मानगुटीवर MMRDA सारखे प्रोजेक्ट आणले जातात. शेतकऱ्यांच्या शेतातून गॅस पाईपलाईन टाकली जाते. त्यामध्ये सुद्धा शेतीचं बरंचसं होतं. एकीकडे शेतीला पाणी मुबलक असेल तर शेतकरी राजा होऊ शकतो, परंतु त्याच परिस्थितीला तोंड देत शेतकरी आज शेती कशी चांगली करत आहे हे कृषी अधिकाऱ्यांना दाखवून दिलं. रायगड जिल्हा हे भाताचे कोठार म्हणून पूर्वी संबोधले जायचे, परंतु आत्ताची परिस्थिती फार वेगळी आहे. अनेक नैसर्गिक आपत्ती येत असताना शेतीची फार मोठी हानी होत चालली आहे. त्यामुळे शेती व्यवसायाकडे शेतकरी वर्ग कमी प्रमाणात वळला आहे. परंतु शेतकऱ्यांनी असे न करता शासनाच्या येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेत शेतीला अधिक पसंती द्यावी, असे आवाहन यावेळी आमदार रवींद्र पाटील यांनी केले आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड. मी सागर वाडकर, तालुका कृषी अधिकारी पेण. आज पेण तालुक्यामध्ये तालुकास्तरीय मेळावा आपण शेतकऱ्यांचा घेतला पंचायत समिती व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने. तर खरीप हंगाम येतोय 2025चा, तर त्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एक तांत्रिक ज्ञान मिळावं यासाठी आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील शास्त्रज्ञ डॉक्टर सांगवेकर सर यांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी ठेवलं होतं. त्याचबरोबर खरीप हंगामाची तयारी करताना सर्वात महत्त्वाचं असतं बियाणे. तर बियाणं बीज प्रक्रिया करून कशा प्रकारे वापरावं याचा आम्ही लाईव्ह डेमो या ठिकाणी आयोजित केला होता. त्यानंतर की एकात्मिक कीड नियंत्रण, जलकुंड, PMFM अंतर्गत लाभ घेणे असे वेगवेगळे लाईव्ह डेमो शेतकऱ्यांसाठी ठेवले होते, जेणेकरून त्याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी. हा एक तांत्रिक ज्ञान शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अगोदर मिळावं हा त्याचा कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. त्याचबरोबर आपण ज्या शेतकऱ्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे ते शेतकऱ्यांना सन्मानित केलेलं आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानित केलेलं आहे. धन्यवाद. आज शेतकरी मेळावा पेण पंचायत समिती आणि कृषी विभाग, तालुका कृषी विभाग यांच्या माध्यमातून संयुक्त माध्यमातून आम्ही इथे आयोजित केलेला आहे. शेतकरी हा या देशाचा कणा आहे आणि महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे शेतकरी वाचलं पाहिजे या भूमिकेचे आम्ही ठाम आहोत. पेण जे तालुका आहे ते खरी शेतकऱ्यांची भूमी आहे. त्यांनी हजारो हेक्टरमधून जे भाताचं उत्पादन काढलेलं आहे ते महाराष्ट्रामध्ये एक लक्षवेधक आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचा विकास या तालुक्यामध्ये होणं ही प्राथमिकता आहे. त्यामुळे शासनाच्या योजना आणि शासनाकडून मिळणारे जे काय अनुदान आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून केवळ शेतकऱ्यांनी या योजनेपुरतं मर्यादित न राहता अनेक शेतकरी नव्याने तयार करायला पाहिजे. आणि या भूमीमध्ये जर नव्याने शेतकरी जर तयार झाले तर इथली जी सुजलाम सुफलाम असणारी जी काही जमीन आहे ते अनेक उत्पादनं देतील आणि या उत्पादनातून महाराष्ट्र शासन नक्कीच बोध घेणार आहे. त्यामुळे येणारं जे MMRD आहे त्या MMRDच्या ह्या विकासापेक्षा शेतकऱ्यांनी निर्माण केलेली शेती याला जर प्राधान्य दिलं तर इथल्या शेतकरी ह्या पिढ्यानं पिढ्या जगला जाईल आणि येणारी पिढी हा शेतकरी म्हणूनच जन्म घेईल अशी मी अपेक्षा बाळगतो. स्तरीय कृषी मेळावे मी ज्यावेळेला कृषी समितीची आढावा बैठक घेतली होती आणि तेव्हा सांगितलं होतं की 15 मेच्या अगोदर आपले सर्व कृषी मेळावे व्हायला पाहिजेत. त्याचाच एक भाग म्हणून कृषी मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या कृषी मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत. शेतकरी वर्गांमध्ये याची जागरूकता यायला पाहिजे. शेतकरी सुदृढ व त्या ठिकाणी प्रभावशाली व त्याचबरोबर सर्व शासकीय सेवांचा लाभ घेणारा असा निर्माण होणं गरजेचं आहे. खरं म्हटलं तर आपण पाहिलं की खारेपाट भागामध्ये अत्यंत प्रगतशील शेतकरी आहेत, यांना पुरस्कार दिले आहेत, परंतु पाण्याचा अभाव असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी शेती योग्य प्रकारे केली आहे.
खरं म्हटलं तर आज या ठिकाणी 100 शेतकऱ्यांचा प्रगतशील शेतकऱ्यांमध्ये सन्मान होईल, परंतु भविष्यामध्ये जवळपास 500 ते 1000 शेतकरी नवीन प्रगतशील शेतकरी या पेण तालुक्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. शेतकरी या ठिकाणी जगला पाहिजे. शेतकऱ्यांचा पूर्णपणे पाठीशी उभं राहण्यासाठी शासन उभं राहायला गेलं पाहिजे. याच्या माध्यमातून शेतकरी मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. मी स्वतः शेतकरी आहे. MMRDA आणि इतर सगळे विषय हे आमच्या अखत्यारीतले नाहीयेत. MMRDचा आमचा संबंध नाहीये, कारण शेतकरी जगला पाहिजे. आमची भूमिका शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि शेतकऱ्यांच्या बरोबर राहील. येथे शेती चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे, सुदृढ व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या पाठीमागे आम्ही 100 सुद्धा एक शेतकरी आहे.